नमस्कार, मी वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बनवत आहोत अगदी 2 चमचे तेलामध्ये साबुदाण्याचे कटलेट आणि बॉल्स. बनवायला अगदी सोपे आहे. 1 ते 2 चमचेच तेल लागतं आणि खायला तर अतिशय अप्रतिम लागतात. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर अशी ही चमचमीत रेसिपी तयार करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 उकडलेला बटाटा आणि 1 वाटीभरून साबुदाणा मी बाजूला ठेवून घेते आणि या बटाट्याचे पहिल्यांदा सालं काढून घेते. आणि त्यानंतर आपल्याला हा बटाटा किसणीने किसून घ्यायचा आहे. आणि हे बघा, इथे आपला हा बटाटा किसून झालेला आहे. सोलून झालेला आहे. मी याला किसून घेते. बटाटा किसण्यापूर्वी आपण गॅसकडे वळूया. गॅसवरती मी 1 कढई ठेवून घेतली आणि आता त्यामध्ये हा काढून घेतलेला साबुदाणा घालून घेते. आणि साबुदाणा हलकासा फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त नाही भाजायचं. आपल्याला यामध्ये जे काही मॉइश्चर असेल ना, ते मॉइश्चर यामधून काढून घ्यायचं आहे. आणि हलकासा साबुदाणा फुलायला लागला की आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, साबुदाणा हलकासा फुलायला लागलेला आहे बघा. आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा आपल्याला इथे पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे. साबुदाणा गार होईपर्यंत आपण इथे हा बटाटा किसून घेऊ. आणि हे बघा, इथे आपला हा बटाटा सुद्धा आता किसून झालेला आहे. त्यानंतर मी इथे अर्धा गाजर असा बारीक कापून घेतला. शक्य तेवढा बारीक कापून घ्या. तो कापलेला गाजर आपण यामध्ये घालून घेऊ. तसंच 1 लहान आकाराचा बटाटासुद्धा मी अगदी बारीक कापून घेतला. तो बटाटासुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि बटाटा काळा पडू नये म्हणून मी पाण्यामध्ये घालून घेतलेला होता. अगदी झटपट ही रेसिपी बनते. या महाशिवरात्रीला तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. नंतर पहिल्याप्रमाणेच बारीक हिरवी मिरचीसुद्धा कापून घेतली, ती घालून घेतली. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त करू शकता. मी इथे 1 मिरची वापरली आहे. आणि लहान मुलं जर खाणारे असतील तर मिरची मिक्सरमधून फिरवून घ्या, म्हणजे ती दाताखाली लागणार नाही. आणि भरपूर सारी आपण इथे कोथिंबीर घालून घेतली. जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर नाही घातली तरीही चालेल. उपवासाला चालत असल्यास बारीक कढीपत्त्याची पानंसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे आपण बाजूला ठेवून घेऊ. आणि त्यानंतर आपण घेतलं इथे मिक्सरचा पॉट आणि या मिक्सरच्या पॉटमध्ये हा भाजलेला साबुदाणा घालून घेऊ. आणि जाडसर आपण याची इथे पावडर तयार करून घेऊ. पावडर तयार करण्यापूर्वी आपण यामध्ये असे 5 ते 6 मिरे घालून घेऊ, म्हणजे आपल्या रेसिपीला टेस्ट खूप छान येईल. आणि झाकण लावून हे सगळं आपण रवाळ वाटून घेऊ. आणि हे बघा, इथे आपली ही अशी ज्याप्रमाणे जाड रवा असतो ना, अगदी तशी पावडर तयार झालेली आहे. अशी ही तयार पावडर आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. एकाच वेळी पूर्ण न घालता यामध्ये जेवढी बसेल तेवढी पावडर आपण घालू. आता मी थोडीशी म्हणजे 2 ते 3 चमचे भरून बाजूला ठेवून घेते. लागली तर मी नंतर वापरेल. चवीपुरतं मीठ घालून घेतलं. आणि आता याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे राहिलेलं साबुदाण्याचं पीठसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ. आणि व्यवस्थित मिक्स करून याचा आपण इथे आता एक गोळा तयार करून घेऊ. अगदी झटपट बनते. आणि आपण यामध्ये जे गाजर आणि बटाटे घातले आहे ना, हे दाताखाली आल्यानंतर खायला खूप छान लागते. यामध्ये थोडंसं अर्धा चमचा आपण आलं किसून घालू. आपल्या रेसिपीला आणखी छान टेस्ट येते. 1-2 चमचे भरून यामध्ये आपण दही घालून घेतलं. आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतला. आणि त्यानंतर असे आपण भाजलेले सालं काढलेले शेंगदाण्याचे तुकडे घालून घेतले. एका शेंगदाण्याचे आपण 2 तुकडे घालून घेतले. आता हे सगळं आपल्याला हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याचा आपल्याला इथे एक गोळा बनवून घ्यायचा आहे. जर आता आपल्याकडे म्हातारे व्यक्ती असतील तर बटाटा गाजर किसून घालायचा. आणि हा जो शेंगदाण्याचा कूट आहे ना, हा हलकासा रवाळ ठेवायचा, म्हणजे त्यांनासुद्धा खायला अडचण जाणार नाही. आणि जे मी शेंगदाणे घातले ना, ते शेंगदाणे नाही घातले तरीही चालेल, परंतु अशा पद्धतीने घातलेले शेंगदाणे दाताखाली आले ना की खायला खूप छान लागते. आता याचा गोळा तयार झालेला आहे. असा हा गोळा
आता आपण रेस्ट करायला ठेवून देऊ, कारण म्हणजे आपण यामध्ये जो साबुदाणा घातलेला आहे ना, तो साबुदाणासुद्धा छान फुलून येईल. एक 10 मिनिट झालेले आहे आणि आता यामध्ये घातलेला आपला साबुदाणासुद्धा छान फुललेला आहे बघा. आणि आपलं सारण इथे बऱ्यापैकी घट्ट आलेलं आहे. जर याचा गोळा व्यवस्थित बनत नसेल तर हलकंसं 1 चमचा भरून पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं. आणि हे बघा, इथे माझ्या सारणाचा छान गोळा बनतो आहे. आणि आपण आता इथे एकाच सारणापासून 2 प्रकार बनवणार आहोत. पहिल्यांदा आपण इथे बॉल बनवणार आहोत आणि त्यानंतर अर्ध्या सारणाचे आपण इथे कटलेट बनवणार आहोत. बॉल्स आणि कटलेट हे आपण डीप फ्राय न करता अगदी 1 चमचा तेलामध्ये बनवणार आहोत. ते तुम्ही समोर बघणारच आहात. चला तर मग सुरुवातीला आपण हे बॉल्स बनवून एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता या सारणाचे आपण पॅटीस किंवा कटलेट तयार करून घेऊ. तर पहिल्याप्रमाणेच एक मोठ्या लिंबाएवढा गोळा काढून घ्यायचा, हातावरती त्याला गोल शेप देऊन द्यायचा आणि 2 हाताच्या मध्ये तळव्याच्या सहाय्याने चपटा करून त्याच्या साईडनी जर कडा फाटलेल्या असतील तर त्या हाताच्या सहाय्याने पॅक करून घ्यायच्या. आणि इथे आपलं हे अशा पद्धतीचं पॅटीस किंवा कटलेट तयार झालेलं आहे. असं हे तयार कटलेटसुद्धा आता आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊ आणि अशाच पद्धतीने सर्व सारणाचे काही कटलेट्स आणि काही बॉल्स तयार करून घेऊ. आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे शेंगदाण्याचा एक तुकडा त्यावरती लावून घ्यायचा, म्हणजे खायला तर अतिशय अप्रतिम लागतो आणि दिसायलासुद्धा छान दिसतात. आणि हे बघा, इथे आपले हे मस्त रंगबिरंगी असे कटलेट्स आणि बॉल्स तयार झाले आहे, साबुदाणा बॉल्स तयार झालेले आहेत. चला तर मग आता हे बॉल्स आणि कटलेट आपण भाजून घेऊया. सर्वात अगोदर आपण कटलेट भाजून घेणार आहोत. तर कटलेट भाजण्यासाठी गॅसवरती एक मी पॅन ठेवून घेतलं आणि त्या पॅनमध्ये आता आपण अर्धा चमचा भरून तेल घालून घेतलं. तेल आपण असं सगळीकडे एकसारखं पसरवून घेतलं. आता यामध्ये आपण एक एक करत हे कटलेट ठेवून घेऊ. अगदी कमी तेलामध्ये हे कटलेट तयार होतात. बॉल्स आपण नंतर भाजणार आहोत. सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे 1 मिनटं गॅस हायवरती ठेवून नंतर मंद आचेवरती करून घ्यायचा आणि 2 ते 3 मिनटं आपण हे कटलेट असेच खालच्या साईडने भाजून घ्यायचे. आता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आपण हे कटलेट हलके चमच्याच्या सहाय्याने परतवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन रंग आपल्या ह्या कटलेटला आलेला आहे. आता अशाच पद्धतीने आपण खालच्या साईडने सुद्धा गोल्डन रंगावरती हे कटलेट भाजून घेऊ. परत आपण 2 मिनटं हे असेच राहू देऊ. त्यानंतर 2 मिनटांनी बघितले असता तुम्ही बघू शकता खालच्या साईडने सुद्धा कटलेटचा रंग मस्त गुलाबी आलेला आहे, म्हणजे गोल्डन आलेला आहे. गॅसची फ्लेम पूर्णपणे मंद ठेवायची, कारण जर तुम्ही हाय फ्लेमवरती हे कटलेट किंवा पॅटीस भाजले ना वरच्या साईडने आणि खालच्या साईडने तर छान गोल्डन रंगावरती येईल, परंतु आतमध्ये मात्र कच्चे असेल. इथे आपले कटलेट्स मस्त गोल्डन रंगावरती परतल्या गेलेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे कटलेट असेच आपण पॅनमध्ये राहू देऊ. म्हणजे असे गरम पॅनवरती ठेवल्यामुळे कटलेट मस्त कुरकुरीत तर येतीलच आणि आतपर्यंत शिजतील. असे हे अर्धवट थंड झालेले कटलेट आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्यानंतर हे बॉल्स कसे भाजायचे ते बघू. बॉल्स भाजण्यासाठी मी गॅसवरती एक अप्पे पॅन ठेवून घेतलं आणि त्यामध्ये आता अगदी 2-2 थेंब आपण तेल घालून घेतलं. 5 बॉल्स असल्यामुळे मी 5 खण्यामध्येच तेल घालून घेतलं. इथे पॅन मध्यम तापलेला आहे. आता त्यामध्ये आपण एक एक करत हे बॉल ठेवून घेऊ. आणि ज्याप्रमाणे आपण कटलेट भाजले ना अगदी तसेच मंद गॅसवरती आपल्याला हे बॉलसुद्धा भाजून घ्यायचे आहे. सुरुवातीला मी गॅस मोठा ठेवला. आता गॅस मध्यम करून यावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि 2 मिनिटांनी हे बॉल्स चेक करू. 2 मिनिट झालेले आहेत. आता आपण काटा चमच्याच्या सहाय्याने हे बॉल्स व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे परतवून घेऊ आणि तुम्ही बघू शकता आपल्या बॉल्सला सुद्धा मस्त सोनेरी रंग आलेला आहे. आणि परत आपण हे 2 मिनटं ठेवून सर्व बाजूंनी असे सोनेरी रंगावरती येईल असे भाजून घ्यायचे. फक्त गॅसची फ्लेम मात्र आपल्याला इथे पूर्णपणे मंद ठेवायची आहे. आणि हे बघा, आपले हे बॉल्स सर्व बाजूनी मस्त गोल्डन रंगावरती भाजल्या गेलेले आहेत. असे हे बॉल्स आता आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा, खूप सुंदर असे आपले हे रंगीबेरंगी बॉल्स आणि कटलेट तयार झालेले आहेत. छान कुरकुरीत असे बॉल्स इथे तयार होतात. खायला तर अगदी अप्रतिम लागतात.
एकदा नक्की करून बघा. आणि हे बघा, इथे आपले हे कटलेट मस्त वरून कुरकुरीत आणि आतमधून छान पोकळ असे तयार झालेले आहेत. खायला तर अतिशय अप्रतिम लागतात. एकदा नक्की करून पहा. तशाच पद्धतीने आपले बॉलसुद्धा मस्त तयार झालेले आहेत. ही सुद्धा वरून मस्त क्रंची तयार झालेले आहेत आणि आतमधून तुम्ही बघू शकता छान पोकळ तयार झालेले आहेत. आणि अगदी तुमच्या समोरच मी 1 चमचा ते 1.5 चमचा तेलामध्ये हे सगळे बनवलेले आहेत. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.